चोरला घाट 400 कोटीचा दरोडा उघडकीस. जुन्या नोटा बदलण्याचा प्रयत्न फसला. हे आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते. चोरला घाटात 2 कंटेनरमधून 400 कोटी रुपयाच्या जुन्या नोटा तिरुपतीकडे नेताना पळवल्या गेल्या असा दरोडा प्रकरण सध्या राज्यभरातील पोलिसांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी या संबंधित FIR नोंदवली असून नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी 6 जानेवारी रोजी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र पाठवून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. एक कंटेनर पकडला होता, पैसे सापडण्याचा काही आहे, नेमकी काय गुन्हा दाखल केलेला आहे, किती आरोपी पकडलेत, काय तपासतात? घोटी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी संदीप पाटील याच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी आहे की संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून, म्हणजे पैशाने भरलेल्या नोटांचं कंटेनर लुटण्याचा आरोप लावून काही लोकांनी त्याला धमक्या दिल्या आणि हे आमचे पैसे आम्हाला परत दे या संदर्भाने त्याला मारहाण केली, त्याला धमकी दिली आणि त्याचं अपहरण केलं. या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहे. 5वा आरोपी विराट गांधी हा आज रोजी आम्ही अटक केला आहे. त्याचा 28 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी मिळालेली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपासासाठी एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केलेली आहे. त्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये मला हेड केलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेचं आम्ही सखोल चौकशी करतो आहे आणि येत्या काही दिवसात संपूर्ण प्रकरणाचा आम्ही तपास करून सर्व आपल्याला डिटेल माहिती कळवू. सर, हे प्रकरण गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पण का असते? सत्यता काय? तपास सुरू आहे. तपास सुरू असताना मी अधिकृत आज रोजी आपल्याला सांगू शकणार नाही, पण तपास सुरू आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पडताळतोय आणि सत्य समोर येऊन. सर, किती पैशाचं होते असे काही समजलं जात आहे, काय तपासात समोर? हे आरोप असा केलेला आहे की 400 कोटी रुपयांचे कंटेनर होते आणि ते कंटेनर हे भाऊ पाटीलने लुटले आणि भाऊ पाटीलने लुटले म्हणून त्याला अपहरण केलं आणि ते पैसे देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. आता काय तपासात काय प्राथमिक अंदाज काय? हे तपास सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने फॅक्ट्स व्हेरीफाय आम्ही करतो आहे. तर जोपर्यंत संपूर्ण आम्ही कोणत्या निकषावर पोहोचत नाही तोपर्यंत आज रोजी मी काही सांगू शकत नाही, पण तपास सुरू आहे आणि आम्ही लवकरच याच्या कन्क्लुजनवर पोहोचू. किशोर सावला आणि अझर असे 2 आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्या मागावर आहोत, ते मिळतील. म्हणजे या प्रकरणामध्ये टोटल 7 आरोपी आहेत. हो, ओके सर, धन्यवाद. थँक्यू. 25 जानेवारी रोजी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनीही नाशिक पोलिसांना पत्राद्वारे तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव पोलिसांनी चोरला घाटापासून नाशिकपर्यंतचा मार्ग पार करून प्राथमिक माहिती गोळा केली असून बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक आणि खानापूरचे पोलीस निरीक्षक हे चौकशीची जबाबदारी सांभाळत आहेत. पोलिसांनी स्पष्ट केलं की संदीप पाटील यांच्या अपहरणासह 400 कोटी रुपयाच्या नोटा पळवल्याबाबत ठोस माहिती आणि पुरावे दिल्यास चौकशी करण्यात येईल. के रामराजन यांनी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, नाशिक पोलिसांची पूर्ण सहकार्य करण्यात येईल आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल. So I was told Maharashtra government has formed the SIT headed by the additional SP of Nasik rural district and they are investigating the case. If at all any cooperation is needed from the Karnataka police, we are ready to extend the cooperation. If at all needed, we are also ready to register the FIR. So in any case, we are very transparent and we are ready to cooperate with the Maharashtra police. बेळगाव पोलिसांच्या पथकाने तक्रारदार संदीप पाटील यांची चौकशी केली असून तसेच चोरला घाटात अशा पुन्हा घटना होऊ नयेत म्हणून परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 400 करोडची झालेली एक मोठी रॉबरी. 16 ऑक्टोबर रोजी चोरला घाटामध्ये रात्रीच्या वेळेस 2 कंटेनरमध्ये 400 करोड रुपये जे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात असताना चोरला घाटात रात्रीच्या वेळेस लुटले गेले. त्यामध्ये 2000च्या जुन्या नोटा होत्या. ते ज्या आरोपींनी लुटले त्या आरोपींनी लुटल्यानंतर त्या आरोपी त्या नोटांचा मूळ मालक
म्हणजे ठाण्यातील एक मोठा बिल्डर किशोर सावळा, ते 400 करोड रुपये त्यांचे होते. त्या आरोपी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या किशोर सावळा यांना व्हॉट्सअप कॉल करत ते 400 करोडच्या बदल्यात नवीन नोटा 100 करोड रुपयाची मागणी केली. तर त्या आरोपी जे होते ते किशोर सावळाला 100 कोटीची मागणी हे माझ्या नावाने करत होते. म्हणजे किशोर सावळाला व्हॉट्सअप कॉल करत सांगत होते की मी संदीप पाटील आहे, हे तुमचे कंटेनर 400 करोडचे मी लुटले आहे, तुम्हाला हे तुमचे जुन्या नोटा 400 करोड पाहिजे असल्यास तुम्ही मला नवीन नोटा 100 करोड रुपये द्या. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.